नमस्कार मंडळींनो, मी सनी माने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आत्ता मी सुकडवाड इथे शिवलिंग बघायला आलो आहे. ते इकडे पूजा करतात, त्यांच्यासोबत आता मी बातचीत करणार आहे. तर मी पहिला यांना विचारतो की तुम्ही इकडचा ॲड्रेस सांगा मला, इकडे प्रॉपर यायचा. हो. तर हे आपलं ध्यान मंदिर जे आहे निर्वाण स्फटिक शिवलिंग, हे आपल्या सावरवाड गावामध्ये येत आहे. सावरगावामध्ये येत आहे. ते साई रेसिडेन्सी म्हणून एक कॉलनी आहे. त्याचा बंगलो नंबर 9, त्याच्या पाठीमागे आपलं हे ध्यान मंदिर आहे. ध्यान मंदिर. हो, मग इथे स्फटिक शिवलिंग वगैरे आपण स्थापित केलेलं आहे आणि इथे आपण ध्यान साधना वगैरे करतो. म्हणजे तुम्ही मालवण कसाल रोडपासून येत असाल तर सावरवाड हे तुम्हाला, किंवा तुम्हाला बेस्ट प्लेस म्हणजे चिकू सावली हॉटेल, त्याच्या अगदी समोरच, त्याच्या अपोजिटच आपलं हे स्थान आहे. तर आता मी सरांकडून चांगली माहिती करून घेतो याबद्दल, पिंडीबद्दल, कधी स्थापना झाली आणि कधी कधी कार्यक्रम असत. बंद कधीच नसतो, बंद असतो आपला दर्शनासाठी लाईन. आपलं बंद आपण कधी ठेवतो, जेव्हा आपला क्रियायोगाचा एक आपण शिबिर भरवतो, शिबिर आपण राबवतो इथे. जेव्हा प्रत्येक महिन्यामध्ये शनिवार रविवार असो, एखादा शनिवार रविवार आपण धरून सकाळी 6 ते 12 असे 2 दिवस आपण मंदिर आपण 12 नंतर चालू ठेवतो. कारण की क्रियायोग शिकवणं हा आमचा मुख्य हेतू आहे. ठीक आहे, तसं आपण सगळी माहिती करून घेऊया आणि आजूबाजूचा परिसर बघूया कसा आहे. ते शांत आहे आणि इथे मोस्टली शांतताच पाहिजे. हो, ओके. तर चला, व्हिडिओ लास्टपर्यंत व्हिडिओ आवडतं व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला पाहण्यात तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. हर हर महादेव. नमस्कार, मी ऋषिकेश साळुंखे, रुद्रनाथ फाउंडेशनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता मला सांगा, इकडची स्थापना कधी झाली या मंदिराची, आपली शिवलिंगाची? हे आपलं रुद्रनाथ फाउंडेशनद्वारे स्थापित 5 वर्षापूर्वी ध्यान मंदिराची स्थापना झाली होती. या ठिकाणी पहिले यज्ञकुंड होते, तिथे आपण सकाळी उठून रोज यज्ञ करायचो. परत त्या संदर्भात पुढे आपण महादेवांचं स्थान निर्माण केलं, स्फटिकाचं शिवलिंग स्थापित केलं होतं तेव्हा. परंतु बाबांच्या आदेशाने, रुद्रनाथ बाबांच्या आदेशाने आम्ही 12 जानेवारी 2026 रोजी स्फटिक शिवलिंगाची स्थापना केली. हे निर्वाण शिवलिंग आहे. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे वायवमुखी असल्याने ह्याला साधनेसाठी खूप महत्त्व दिलेलं आहे. आपण योग मार्गाने आणि ध्यान मार्गाने साधना करतो. इथे आपण क्रियायोग दीक्षा ही अत्यंत मोफत लोकांपर्यंत पोहोचवतो. क्रियायोग हे प्राणायाम, नाडीशुद्धी, नाडी प्राणायाम या गोष्टींचं सगळ्यांचं संमेलन आहे. आणि इथे आपल्याला येणारा प्रत्येक साधक हा महादेवांच्या चरणी अर्पित होऊन इथे ध्यान मार्गाने पुढे जातो. हो, म्हणजे जेव्हा सगळेजण इथेच कार्यक्रमाला, ते पहिले इथे दर्शन घेऊन मग नंतर पुढे जात असेल. हो. सध्या आपल्या इंस्टाग्राम थ्रू वगैरे भरपूर खूप व्हायरल चालू आहे, म्हणून सगळ्या म्हणजे पब्लिक यायला लागला, व्हायरल जास्त व्हायला लागला. बरोबर. छान आहे. आता इथे धार्मिक विधी म्हणजे कार्यक्रम कधी होतात इकडे? आपल्या इथे गुरुपौर्णिमा, महाशिवरात्र, आपलं त्रिपुरारी पौर्णिमा, त्यानंतर मध्ये आपले वेगवेगळे कार्यक्रम होऊन असतात. आता महाशिवरात्रीला पण असेल ना आपल्या? हो, महाशिवरात्रीला आपला मोठा उत्सव असतो. आपण महादेव आणि पार्वती आईंचं लग्नांचा समारंभ आपण 16 हे करतो. मग इथे कोणी उपवास करत नाही, इथे सगळं लग्नासारखं थेट एकदम मजेत आम्ही सगळं ढोल ताशे पथक, परत महाउत्सव, महाप्रसाद हे सगळं आपण हे करत असतो. दिवसभर कार्यक्रम चालू असतो. सकाळी 6 वाजता आपला रुद्राभिषेक असतो. त्यानंतर गायत्री मंत्राचा यज्ञ होतो, महामृत्युंजय मंत्राचा यज्ञ होतो. त्यानंतर गावकऱ्यांना आणि येथील लोकांना आपण अभिषेकाचा हे देतो, अभिषेकाचा मान देतो. छान वाटलं. आता मला हे तुम्ही दाखवू शकता? हो, या नाही.
हे आई स्तंभ आहे, आईचा त्रिकोणी यंत्र आहे. अच्छा, त्रिकोणी यंत्र बोलतात त्याला. त्रिकोणी यंत्र त्रिकोणी महाकाली यंत्र. स्तंभ आहे. ज्याप्रमाणे पार्वती आईचं सौम्य रूप असतं, त्याच पार्वती आईचाच अवतार महाकाली असं म्हटलं जातं. जे हा स्तंभ तुम्हाला भीती, त्रास आणि होणाऱ्या आयुष्यातले प्रॉब्लेम ह्याच्या जवळ येऊनच हे सगळं नष्ट होतो ना. हो. तुम्ही बघताय हे महाकाली आईचं स्तंभ आहे. हे त्रिपुरारी पौर्णिमेला 2 वर्षापूर्वी आपण स्थापन केलेला हे त्रिकोणी यंत्र आहे. आधी ते गुह्यकाली, आद्यकाली, पराकाली, परापराकाली असं कालीचे संयुक्त रूप इथे तुम्हाला बघायला मिळते. आणि वरती जे आहे हे पारदमणी आहे. जो पारा आपण बोलतो, जो लिक्विडी फॉर्ममध्ये असतो ते चंचल असतो आणि ते स्थिर तो आपल्याला पाहायला मिळतो. आणि आईचे हे रक्षक आहेत, आईचं प्रतीक मानलं. अच्छा, हे रक्षक आहेत आईचे. रक्षक म्हणलं जातं. किंवा आपण आईचं वर्णन असंच आहे की तिचे केस मुक्त केशी आहे, तिच्या गळ्यात मुंडमाला आहे. म्हणजे आपण शेवटी तिच्याच चरणी जाणार, म्हणजे आपलं अस्तित्वच असं आहे. आईचा वेगवेगळे प्रोग्राम होतात, शृंगार केला जातो आईचा. बाजूला तुम्हाला दिसतं ते लज्जागौरीचं स्वरूप आहे. हे वाले नाही, अच्छा, हे लज्जागौरीचं स्वरूप. हे लज्जागौरीचं स्वरूप. लज्जागौरी आणि कामाख्याचं पण स्वरूप म्हटलं जातं त्याला. ते पंचमहाभूतांचं तुम्हाला प्रतीक दिसेल. हे 5 बिंदू तुम्हाला दिसत आहेत, ते पंचमहाभूतांचं प्रतीक मानलं जातं. जसं की अग्नी, जल, वायू, आकाश, पृथ्वी. अच्छा, या पंचमहाभूतांनी शरीर, हे पृथ्वी, हे विश्व तयार झालेलं आहे. जेव्हा स्त्रीतत्व पूजलं गेलं भारतवर्षामध्ये, तेव्हापासून ही आपली पूजा चालू आहे. आणि तुम्ही हे शिल्पकला व्यवस्थित बघाल तर ही अगदी प्राचीन शिल्पकला आहे. त्यात आम्ही कला क्षेत्रात असल्यामुळे, माझी गुरु कला क्षेत्रात असल्यामुळे हे असं तुम्हाला एस्थेटिक आणि सुंदर असं आईचं वर्णन इथे दिसेल. असं आहे. छान छान, ऐकूनही खूप छान वाटला. बघून तर मला मन प्रसन्नच होतं आहे. सगळा आलो तसा मला फायदा झाला आणि दर्शन भेटलं चांगला करायला. तुम्ही या स्थानाचं महत्त्व असं आहे की इथे तुम्ही आलात तर आपण इथे ध्यान मार्गाने सगळ्या साधना करतो. इथे आपण आलात तर शांतता खूप महत्त्वाची आहे. म्हणजे बाकीच्या मंदिरात आपण जाल तर तिथे आपल्याला दर्शन घेण्यासाठी मुखदर्शन घेऊन आपण लगेच जातो. पण इथे आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही इथे या, इथे तुम्ही ध्यानाला बसा. इथे तुम्ही तुमची जी काही मंत्र जाप असेल, साधना असेल, तुम्ही इथे करू शकता. कारण की माझ्या गुरुनेच सांगितलं आहे की इथे आपण क्रियायोग हा मोफत लोकांपर्यंत पोहोचवायचा. क्रियायोग हा बेसिकली आपला प्राचीन एक ब्रिदिंग प्रॅक्टिस आहे, जी श्वसन क्रियेवरती आपलं संतुलन आपण निर्माण करून आपण स्थिर होतो आयुष्यात. हे असे वेगवेगळे योगविद्या आणि आपण इथे शिकवतो. तसेच आपण आपले वेद मंत्र, श्रीसुक्तम, रुद्रपाठ या सर्व गोष्टी आपण इथे शिकवतो. हो, छान वाटलं सर तुमच्यावर बोलून. आता आपण परिसर मी बघितलं नाही इकडं, तर तुमचं खूप स्वच्छ आणि शांत आहे. आणि इथे सगळं हे सारवलेलं शेणाने सारवला जातो ना ह्याच्यावरती ना. वासुकी नागराज, आपण नागराजाचं स्थान आहे. नागराजाचं स्थान इथे आपण मालवणात आपण ब्राह्मण देवाचं स्थान देखील बोलतो. आपण कुंडलिनी साधक आहोत, म्हणजे आपण सप्तचक्र साधना करतो. त्यामुळे सप्तचक्र साधनामध्ये, कुंडलिनी साधनेमध्ये नागांना, सर्पांना खूप महत्त्व दिले. त्याप्रकारे कुंडलिनी अशी वरती जाते, त्याची ऊर्जा वरती जाते. त्याचप्रमाणे हे आपलं अध्यात्माच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. हे देखील पंचतत्वांचं प्रतीक आहे. जसं जल, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी हे पंचमुखी, म्हणजे आपण पंचतत्वांचं प्रतीक मानतो. बघा, छान आहे, मस्त. तरी दिवसाला किती असतात तरी माणसं? तरी दिवसाला 5 ते 10 हजार लोक येतात. 5 ते 10 हजार लोक येतात. आणि आता सुट्टीच्या दिवशी तर गावी असतात कार्यक्रम, तेव्हा ते येतात असेल रेग्युलर येत असते. पर्यटक तर इथूनच पुढे जातात मालवणला इथूनच जातात. विजिट देऊनच पुढे जातात. अरे वा. परिसर बघा ना, काय मस्त आतमधलं आहे.
या नारळाच्या बाहेरून घेतले. कुठून आलात तुम्ही आता काकी? जोगेश्वरी. जोगेश्वरून आला मुंबईवरून. तुम्ही कुठून आला? मुंबई जोगेश्वरीमधून आलोय. हा. आम्ही शाखेत शिवसेना शाखा क्रमांक 54. अच्छा आता अंकित प्रभू जे निवडून आले अच्छा अच्छा. त्यांच्या वॉर्ड मधून आहे अरे आणि ते वा. प्रचंड बहुमताने जेवढून निवडून आले. आले. आणि हा शंभू महादेवाचाच आशीर्वाद आहे. हो हो. त्यांच्या कृपेने सर्व काय आमच्या वॉर्ड मध्ये आमचा बालेकल्ला टिकून राहिले, बाले किल्ला जिंकून आला तुमचा. जिंकून आलेला जिंकून आहे. आला. सुनील प्रभू अरे वा. निवडून आलेले. अरे वा छान छान. मग तुम्ही आले दर्शनासाठी देवाकडे? बस. दरवर्षी बराडी देवीच्या भराडी दर्शन येतात दर्शनाला येतात आलेलो आहे. तीर्थक्षेत्र सगळे करतो आम्ही कोकणातले कोकणातले. जे काय आहे ते. यावर्षी हेही तुम्ही केलात, यावर्षी हाही तुम्ही केलात. पहिलीच वेळ आला, पहिलीच वेळ आला. महादेवाची इच्छा होती, त्यांनी आम्हाला आज बोलवलं. तिथे बोलून घेतला. नाही नाही छान आम्ही छान. कालपासून आवाज 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 आवाज. इथे शांतता जास्त सांगितली, शांतता इथे. आमच्या बाजूला पण आहेत आता कुणकेश्वरला चालला. कुणकेश्वरला जाणार. छान छान. बरं वाटलं आता. मुंबई. मुंबई. मी पण 4 मुंबईत. दिवस झाले आम्ही इकडे आहे. हो मुंबईत का? डोंबोली डोंबोली डोंबोलीचे. होय का? मी वेशला. चला तर मित्रांनो, आता व्हिडिओ इथे थांबवतो. ऑलमोस्ट गर्दी वाढायला लागली आहे. लोकांना सगळ्यांना माहिती पडलं आता मंदिर इकडे आहे ते शिवलिंगाचा. तर आता व्हिडिओ तिथे थांबवतो, कारण प्रॉपर शूटिंग करायला भेटत नव्हती, कारण गर्दी असल्या कारण लोक दर्शनालाच येतात. त्याच्यामध्ये आपण मध्ये शूटिंग काढणे बरं वाटत नव्हतं. पण छान माहिती तुम्हाला मी माझ्या चॅनलद्वारे दाखवली, ॲड्रेस दाखवला. तर आता व्हिडिओ इथे थांबवतो. असे नवीन नवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. हा बघा कसाल मालवण हायवे रोड आहे. तुम्हाला इथे यायचं असेल तर हा बघा, हा चिक्कू सावली हॉटेल, चिक्कू सावली. ह्याच्या आतमधून तुम्हाला जाण्यासाठी रस्ता आहे. गाडी जात नाही आतमध्ये, लक्षात ठेवा. तर इथून असं जायला लागतं तुम्हाला.